आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहत आहोत। शिक्षक आमदार सुधाकर आडबळे यांनी अधिकाऱ्यांचा घेतला 8.5 तास क्लास, समस्या निवारण सभा संपन्न। दुसरी अपडेट आहे, वेतनाशिवाय अन्य देयके अदा करण्यास मान्यता पत्र निर्गमित झालेले आहे। पाहूया सविस्तर। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहणार आहोत समस्या निवारण सभा संपन्न तसेच थकीत बिल सादर करण्याबाबत पत्र निघाले। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। लाईक, कमेंट, सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका। आपल्यासमोर नवनवीन अपडेट देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळी क्लासेस। आज 26 जून 2024 कारगिल विजय दिवसाच्या तसेच छत्रपती शाहू महाराज जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी तथा समस्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडे आल्या होत्या। त्या सोडविण्याच्या अनुषंगाने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकरराव आडबळे, विप सदस्य, महाराष्ट्र राज्य मुंबई तथा महाराष्ट्र राज्य महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार VU डायगावानी, माननीय शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी विज्ञान महाविद्यालय, मोर्शी रोड, अमरावती येथे संपन्न झाली। सभेमध्ये अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक वेतन पथक अधीक्षक, अमरावती विभागातील सर्व लेखाधिकारी उपस्थित होते। अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यात 3 वर्षापासून प्रचंड प्रमाणात थकीत वेतन देयके प्रलंबित आहेत। याबाबत आमदार महोदय यांनी वेतन पथक अधीक्षक व शिक्षणाधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले। आपण वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे ही वेळ आली असल्याचे आमदार महोदयांनी याप्रसंगी सांगितले। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी दिलेल्या सूचीपत्रानुसार समस्याचे वाचन करण्यात आले। याप्रसंगी थकीत वेतन देयके, वैद्यकीय बिले, सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या देय रकमा, JPF, DCPS, NPSच्या पावत्या, पदोन्नती प्रकरणे, प्लॅनमधील शाळा नॉन प्लॅनमध्ये आणणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अनुकंपा प्रकरणे यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली व अनेक विषयाच्या संदर्भात शिक्षण उपसंचालक माननीय पटवे साहेब यांनी सभास्थळी अधिकाऱ्यांना निर्देश दिले। अमरावती जिल्हा वेतन पथक व यवतमाळ जिल्हा वेतन पथक ह्या कार्यालयात अनियमितता असणे आणि कर्मचाऱ्याची अनेक वर्षापासूनची देयके थकीत असणे याबाबत आमदार सुधाकर आडबळे यांनी दोन्ही कार्यालयाची चौकशी लावण्याची जोरदार मागणी उपसंचालक यांच्याकडे लावून धरली। याबाबत सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा शब्द सभेमध्ये शिक्षण उपसंचालक यांनी दिला। तक्रार निवारण सभेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष श्रावण बर्डे, विजुक्टाचे अध्यक्ष अविनाश बोर्डे, सचिव गव्हाणकर, विमासीचे उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर, उपाध्यक्ष विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे, अरविंद मंगले, अरविंद चौधरी, अतुल देशमुख, दशरथ रसे, जयंत सराडकर, पवन बन, रामकृष्ण जीवतोडे, नितीन गायकवाड, शशांक मोहोळ, सतीश शेळके, रामदास गुरव, कुलदीप बदर, रामेश्वर वाळले, महेंद्र सालनकर, अतुल लोंढे, MD धनरे, प्राध्यापक खाडे, गजेंद्र शेंडे, आनंद मेश्राम, साहेबराव धात्रक, श्याम बोडे, विठ्ठल परांडे, उमाकांत राठोड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो समस्याग्रस्त शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। दुसरी अपडेट पाहूया। 12 जून 2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक निघालेले आहे। वेतनाशिवाय अन्य देयके अदा करण्यास मान्यता। सन 2024-25 आर्थिक वर्ष हे लेखाशीर्ष दिलेले आहे। खालील प्रकारची देयके अदा करण्यास माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालकांनी यांच्या दिनांक 12 जून 2024च्या आदेशान्वये परवानगी दिली आहे। उपरोक्त लेखाशीर्षामध्ये वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्यास परवानगी, सन 2023-24 मधील विविध कारणास्तव अदा न झालेली संचालनालयाकडून 2024-25 मध्ये पूर्व मान्यता प्रदान करण्यात आलेली थकीत देयके अदा करण्यास परवानगी लेखाशीर्ष या ठिकाणी दिलेले आहे। हे 1, 2, 3, 4 लेखाशीर्षामध्ये केवळ नियमित वेतन व पूर्व मान्यता देण्यात आलेली थकीत देयके ऑनलाईन अदा करण्यास परवानगी दिलेली आहे। तरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोंद घ्यावी। काही अडचण आल्यास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतीय जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। SG बर्डे, माजी प्रांतीय अध्यक्ष यांचे फोन नंबर सुद्धा आहे। परिपत्रक पाहूया। वेतनाव्यतिरिक्त इतर देयके अदा करण्याबाबत परवानगी बाबत महत्त्वपूर्ण 12/6/2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक पूर्ण सूचना दिलेली आहे। शिक्षण संचालक माध्यमिक, उच्च माध्यमिक यांच्या स्वाक्षरीने निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक। हे परिपत्रक अखिल तांबोळी क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।